गणपतीमध्ये गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही दिवशी तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवसापासून पण ट्राय करा। जर गणेश चतुर्थीच्या दिवसापासून या अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं तर खूप छान आहे, नाही तर या 10 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी सुरू करा किंवा यानंतरही जर तुम्हाला करायची असेल, पिरियड्स असेल, सुतक असेल तर कोणत्याही बुधवार पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। बघा, हे आयुष्य आहे, आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालूच असतात, फक्त प्रकार वेगवेगळे असतात। प्रत्येकालाच दुःख असतात, प्रत्येकालाच आनंद असतो, प्रत्येकालाच अडचणी असतात, पण आपल्या सगळ्यांचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि आपल्या सर्वांची हँडल करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे। बरेच जण बघा, दुःख आलं की खूप डिप्रेस होतात, सगळं त्यांना वाटतं की माझं काहीच नाही, माझं सगळं संपलं, म्हणजे खूप खचून जातात। आणि काही जण असे असतात की दुःख आलं तरी ठीक आहे, येऊ दे, म्हणजे कशापेक्षा तर मोठं नाही ना, मी लढेल, मी करेल, चला बघू काय व्हायचं ते हो। आणि अशी जी लोक असतात ना, जी या दुःखाला, संकटाला, अडचणीला पार करून पुढे जातात, त्यांच्याच आयुष्यामध्ये सक्सेस जे आपण म्हणतो की ड्रीम लाईफ ज्या गोष्टी असतात त्या बघायला मिळतात। त्यामुळे कधीही दुःखांना, संकटांना घाबरू नका, खचून जाऊ नका, ती वेळ काढा, त्या वेळेतून बाहेर निघा आणि मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर आहे। तर ही सेवा जी आहे, सेवेचं नावच आहे बघा, संकट मोचन सेवा। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तुम्ही ताई आहात, दादा आहात, कॉलेजचे मुलं मुली आहात, अगदी म्हणजे तुम्ही कोणीही आहात आणि जसं की तुमच्या आयुष्यामध्ये संकट नाही, तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम नाही, पण आपल्या घरावर प्रॉब्लेम आहे, घरातील एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा आपण स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त ही सेवा आपण करू शकतो। आणि श्रद्धेने आणि विश्वासाने, चिकाटीने जर आपण ही सेवा केली तर आयुष्यात असं कोणतंच संकट नाही की ज्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल। त्यामुळे विश्वासाने करा, सेवा तर करतोय ना, मग विश्वासाने करा। किंवा आता दुःख, संकट, अडचणी या गोष्टी सोडा, काहीतरी तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, काहीतरी आयुष्यामध्ये तुम्हाला प्राप्त करायचं आहे, जसं की मनासारखी नोकरी आहे, लग्न व्हावं वाटत आहे, स्वतःचं घर हवं आहे, स्वतःची गाडी हवी आहे, स्पेसिफिक कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे, काहीही जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी, त्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही मेहनत करताय, तुमचे प्रयत्न चालू आहेत, पण त्या प्रयत्नाला जर नशिबाची साथ हवी असेल तरी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो। यासाठी आपल्याला पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी काय करायचं आहे, घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, ब्राऊन कलरचं, जे आपण देवाला फोडतो, ब्राऊन कलरचं नारळ घ्यायचं, मोदक घ्यायचे, किंवा तुम्हाला मोदक शक्य नसतील, आता तुम्ही दादा वगैरे आहात, हॉस्टेलला आहात, करणं शक्य नसेल, खडी साखर घ्या, साखर घ्या, एखादं फळ घ्या, जसं की डाळिंब असेल, नसेल काही हरकत नाही, नारळ घ्या, खडी साखर घ्या, या गोष्टी घ्या। घरामध्ये असेल तुमच्या तर गुळ खोबऱ्याची वाटी घ्या, ही पण गणपतीला अतिशय प्रिय आहे। थोडंसं खोबऱ्याचा तुकडा, त्याच्यावर थोडासा गुळ ठेवा, या गोष्टी घ्यायच्या, आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं, ते नारळ आपल्या हातामध्ये धरायचं, जी काही आहे आपली मनोकामना ती बोलायची, सुरुवातीला नाव, गोत्र, मनोकामना, आणि आजपासून मी पुढील 120 दिवस, आजपासून मी पुढील 120 दिवस रोज 121 वेळा मंगलमूर्ते, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा या मंत्राचा जप माझं हे काम पूर्ण होण्यासाठी करणार आहे, असं तुम्ही बोला। आणि तुमच्या आशीर्वादाने, कृपेने माझं हे काम होऊ द्या किंवा या संकटातून मी बाहेर निघू द्या, आणि तुमच्या कृपेने ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या। जी काही आहे ती विनंती करायची, ते सगळं जे काही आपण घरातून घेऊन गेलो आहोत तिथे अर्पण करायचं। तुम्हाला काहीच नेणं शक्य नसेल, अगदी एक बाहेरून विकत नारळ घ्या, ते बाहेरूनच थोडीशी खडीसाखर वगैरे घ्या, तिथं नेऊन ही प्रार्थना करा, घरी या आणि या सेवेला सुरुवात करा। आता ही सेवा करायची कधी आहे, ही सेवा तुम्ही सकाळी स्नान झालं की सेवा करा आणि आपल्या कामाला बाहेर जा।
एक ही गोष्ट करू शकता, किंवा संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ आहे, देवाजवळ दिवा लावला की आपण ही आपली सेवा करायची. आता या दोन्हीही वेळेमध्ये तुम्हाला शक्य नाही, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करा, पण करा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की नियम आल्या, अटी आल्या की हीच वेळ आली, तीच वेळ आली की आपल्याला सेवा करण्याची इच्छा असते, पण ते ऐकूनच आपण सेवा करत नाही. तर असं करू नका. कोणत्याही देवाला आपला भाव महत्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्वाची आहे, आणि देवाजवळ फक्त भाव, श्रद्धा, स्वच्छ अंतकरण, किती तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करता, याच गोष्टी महत्वाच्या असतात, आणि याच गोष्टींवर आपला जो रिझल्ट असतो तो येत असतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही या गोष्टींवर फोकस करा, आणि मग बघा विश्वासाने सेवा करा, 100% रिझल्ट हा मिळणार आहे. आता ही सेवा सुरू केली की बऱ्याच जणांचं काय होईल, अगदी 10 दिवसांमध्ये, महिन्यामध्ये, 15 दिवसांमध्ये काम होतील. मग सेवा सोडायची का नाही? जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे ती तेवढी सेवा पूर्ण करायची, आणि मगच सेवा सोडायची आहे. शेवटच्या दिवशी तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणून, आभार म्हणून गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन असेच 5 नारळ, 11 नारळ, किंवा किलोभर डाळिंब, किंवा तुम्हाला 21 मोदक स्वतःच्या हाताने बनवून हे तुम्ही जाऊन तिथे ग्रॅटिट्यूड म्हणून, आभार म्हणून तुम्ही अर्पण करू शकता आणि धन्यवाद देऊ शकता. याचं उद्यापन वगैरे असं काही नाही. आता ही सेवा करत असताना पिरियड्स आले, सुतक आलं, किंवा तुम्ही गावाला गेले तर काय करायचं, पिरियड्स आले, सुतक आले, तेवढे दिवस स्टॉप करायचं. ते दिवस झाल्यावर तिथून पुढे कंटिन्यू करायचं. परत सुरुवातीपासून सेवा सुरू करायची नाही. गावाला गेलो तशी तर संकल्पयुक्त सेवा जी असते ती आपल्या घरातच करायची असते, जिथे आपण संकल्प केलेला आहे तिथे. पण तुम्ही गावाला गेले म्हणून खंड पाडायचा नाही, तिथेही आपण सेवा करायची. पण तुम्हाला हवं असेल तर ते दिवस तुम्ही काउंट करू नका. तुमच्या दिवसांमध्ये सेवा करा, पण दिवस काउंट करू नका. आणि तुमच्या मनाला वाटतं की नाही मी मनापासून सेवा करतोय, मला दिवस काउंट करायचेत, करा, काहीही हरकत नाही. शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. आता नियमांना लोक खूप घाबरतात. या नियमांमुळेच बरेच लोक सेवा करत नाहीत. संकल्पयुक्त सेवा आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या मंडळींसाठी आपण काहीतरी मागतोय, आपल्या स्वतःसाठी आपण सेवा करतोय, देवासाठी करतोय का नाही. मग काही दिवस, 120 दिवस आपण नॉनव्हेज सोडू शकत नाही का? नॉनव्हेज सोडा. ज्या वाईट गोष्टी आहेत, नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडा. ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. त्यानंतर पिरियड्सचं, सुतकचं तर या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. बाकी काहीच नियम नाही. फक्त नॉनव्हेज खाऊ नका. आपल्या स्वतःसाठी, देवासाठी नाही. देवावर आपल्याला उपकार करायचे नाही. स्वतः सेवा पण आपण स्वतःसाठीच करतोय. पण आपल्याला फिलिंग काय असतं, आपण काय म्हणतो की मी सेवा केली. कोणासाठी केली? स्वतःसाठी केली. त्यामुळे मी केली हे पण म्हणजे की मी काहीतरी असं केलंय असं नाही. हा ठीक आहे, आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की मी ही सेवा केली आहे, तुम्ही पण करा, याचे असे फायदे आहेत. पण तो जो आपण म्हणतो ना की गर्व, किंवा मी सेवा केली पण काहीच झालं नाही, मी सेवा केली पण काहीच झालं नाही. कोणासाठी सेवा केली? स्वतःसाठीच केली. का फळ मिळालं नाही? आपला विश्वास नव्हता, आपली श्रद्धा नव्हती, म्हणून फळ मिळालं नाही. 1000 लोकांना मिळतंय, तुम्हाला एकट्यालाच का मिळत नाही? कारण तुमचा त्याच्यावर विश्वास नाही. तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून करताय, कुठेतरी बघितलं आहे म्हणून करताय, कुठेतरी वाचलं आहे म्हणून करताय. तुम्ही जर श्रद्धा, विश्वासाने पूर्णपणे शरण जाऊन सेवा केली असती तर तुम्हाला रिझल्ट मिळाला असता. आणि या सेवेमध्ये कोणतीही पूजा मांडणी वगैरे नाही. आता गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत तोपर्यंत गणपतीच्या समोर बसून सेवा करा. त्यानंतर काय करायचं, देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे. ठीक आहे, तुम्ही आता दादा आहात, मुलं मुली आहात, तुम्हाला हेही शक्य नाही, घरामध्ये कुठेही बसून सेवा करा. पण बेड, सोफा वगैरे, अंथरूण पांघरून या गोष्टी सोडून कुठेही बसून, खाली आसन टाकून खुर्चीवर बसून ही जी सेवा आहे ती करा. आणि रोज सेवा सुरू करण्याच्या पूर्वी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की मी याच्यासाठी करते. सेवा झाल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची की मी याच्यासाठी करत आहे. मंत्र परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. हा मंत्र रोज 121 वेळा 120 दिवसांपर्यंत म्हणायचा आहे. ही फक्त एवढी साधी आणि सोपी सेवा आहे. 10 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटाच्या वरती तुम्हाला वेळ लागणार नाही. पण याचे जे रिझल्ट आहेत ना ते खूप सुंदर तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान. श्री स्वामी समर्थ.